नमस्कार. काल 5 ऑक्टोबरला पोहरादेवी येथे बंजारा विरासत नगारा म्युझियम या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा पार पडला. अनेक दिवसापासून या म्युझियमचं काम सुरू होतं. माननीय मंत्री संजय भाऊ राठोड यांनी सरकारमध्ये असताना या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून घेतला. अनेक लोकप्रतिनिधींनी या सगळ्या विषयामध्ये मदत केली आणि समाजाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा असलेला प्रकल्प या ठिकाणी पूर्णत्वास गेला. त्याचं लोकार्पण झालेलं आहे. हे लोकार्पण झाल्याच्या नंतर समाजमनाच्या मनामध्ये काही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. पण विशेषतः काल सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी त्याचं भाषण करत असताना त्या भाषणामध्ये त्यांनी कुठेही बंजारा समाजाचं प्रेरणास्थान हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांचा उल्लेख करण्याचं टाळलं. ठीक आहे, त्यांनी ते करावं, कारण वसंतरावजी नाईक साहेब हयातभर पुरोगामी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष मूल्यांवरती काम करून महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीसाठी काम करत होते, शेतकऱ्यांसाठी काम करत होते. कदाचित ती विचारधारा त्यांच्या दृष्टीनं गैरसोयीची असावी म्हणून ते त्यांनी टाळलं असावं. हल्ली आपण बघतो आहे राजकारणामध्ये जी विचारधारा आपल्याला गैरसोयीची वाटते, त्यांची प्रतीकं आणि त्यांची बलस्थानं या सगळ्यांच्या संदर्भामध्ये काय होतंय हे आपण सध्या बघतो आहे. त्यांना सोयीस्कररित्या जसं टाळता येईल तो टाळण्याचा प्रकार हल्ली चालू आहे. कदाचित त्यामुळं आदरणीय नाईक साहेबांची विचारधारा त्यांना गैरसोयीची ठरत असावी, त्याच्यामुळं ते त्यांनी केलं असावं, कारण ते एका विशिष्ट विचारधारेसाठी काम करतात हे सर्वज्ञात आहे. मुद्दा तो नाही. या ठिकाणी सन्माननीय संजय भाऊ राठोड यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये, तसं ह्याच्या अगोदर आम्ही बघितलं नगारा भवन या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी जेवढे पण प्रचार प्रसाराचे कार्यक्रम घेतलेत, ह्याच्या अगोदर त्यांनी नाईक साहेबाचं नाव घेतलं नाही असं कधी घडलं नाही. कालच्याच कार्यक्रमामध्ये आणि विशेषतः देशभरामध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणार होता, त्याच कार्यक्रमामध्ये त्यांच्याद्वारे स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांचा नामोल्लेख न व्हावा हे कळत नाही. खरं म्हणजे ही आपली बलस्थानं आहेत, ही आपली श्रद्धास्थानं आहेत आणि अशा कार्यक्रमाच्या वेळी त्यांचा जाणीवपूर्वक नामोल्लेख का टाळला गेला ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला नाही. त्यांनी ते का केलं? कारण शेवटी काय आहे, समाजाची बलस्थानं कशामध्ये असतात, तर त्या समाजामध्ये ही जी विचार पेरणारी माणसं आहेत त्यांचं कर्तृत्व कार्य याच्याच माध्यमातून आपण आज उभे आहोत. स्वर्गीय नाईक साहेबांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या जे काम केलं त्याच्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजाची विरासत उभी झालेली आहे. नाईक साहेबाचं योगदान महाराष्ट्रातला शेतकरी, सगळीच समाज बांधव कधीही नाकारू शकणार नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. पण ठीक आहे, कदाचित त्यांची विचारधारा झाकवण्याचा जर तो प्रयत्न असेल तो त्यांना लखला. पण स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय भूमिकेची मला तरी गरज वाटत नाही. कारण वसंतरावजी नाईक साहेबांच्या विचारावरती काम करण्यासाठी सगळी माणसं आपण बघतो आहे ती तयार आहेत. आणि एक महत्त्वाचा विषय आहे, नाईक साहेबाच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याची फार मोठी जबाबदारी तुमच्या आमच्यावरती आहे. काही दिवसामध्ये विजयादशमीचा सण पुढे येतो आहे. विजयादशमीचा सण म्हणजे सात्विक विचाराच्या विजयाचा दिवस आहे. नाईक साहेबांनी तुम्हाला आम्हाला जे विचार दिलेले आहेत ते शाश्वत आहेत, ते चिरंतन आहेत. त्यांच्या शाश्वत आणि चिरंतन विचाराचं जतन करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक प्रकारचं अभियान राबवूयात असं या ठिकाणी मला वाटतं. विजयादशमीच्या दिवशी आपण सगळ्यांनी नाईक साहेबाच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून जी काही उपलब्ध समाज माध्यमं आहेत, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, ह्या इतरही जी माध्यमं असतील, या सगळ्या माध्यमांवरती त्या दिवशी आपण त्या ठिकाणी त्यांचा डीपी ठेवून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करूयात आणि त्यांचा जो एक शाश्वत विचार आहे तो कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. जय सेवालाल. धन्यवाद.